त्यांनी आम्हाला सेपरेटली एकेकाला घेण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येकी अमाऊंट देतो म्हणून सांगितली आहे, परंतु आम्ही मान्य न केलं आणि त्यांना सांगितलं आम्हाला हॉस्पिटलचा खर्च काय असेल ते आमच्या परत द्या तुम्ही, आणि आज आजू झालेले तर आम्हाला पुढे 4 ते 5 महिने त्यांना लागणार आहे करण्यासाठी, तर आम्हाला तेही करावं. त्यांनी त्यावेळेस आम्हाला तिथं याच्यावरून पोलीस स्टेशनवरून बाहेर काढलं की म्हणजे ते भेटणार नाही खर्च, तुम्हाला काय असेल तर तुम्ही काही केस वगैरे दाखल करू शकता काय करायचं. त्यातल्या आमच्या दोघांनी केस दाखल केली. त्यामध्ये आम्हाला त्यांनी नंतर सेपरेटली फोन केला आणि सांगितले की तुमचं नाव त्याच्यातलं काढून देतो आम्ही, तुम्ही तुमची नावं वापस घ्या, म्हणजे केस आमच्यावरची तुम्ही रिटर्न करून घ्या म्हणून. पोलीस काय म्हणत होते त्यावेळी जेव्हा तुम्ही म्हटला की असं असं झालंय? त्यावेळेस ते आम्हाला सांगत होते की तुम्ही केस दाखल करू नका आमच्यावरती, आम्ही काय असेल ते हॉस्पिटलचा खर्च देऊ तुम्हाला. ठीक आहे. आणि आम्ही त्यांना सांगितलं आमचा पेशंट क्रिटिकल आहे, आम्हाला इथं ट्रीटमेंट भेटत नाही प्रॉपर, तर आम्हाला पुण्याला शिफ्ट करायला सांगितलं आहे डॉक्टरने. तर ते म्हणले आम्ही तो खर्च देऊ शकत नाही तुम्हाला. ठीक आहे, तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रदीप गारगोटे. माझ्या मुलाला खूपच लागलेलं आहे. एक पाय 2 ठिकाणी फ्रॅक्चर झालेले आहे, परत हात पण फ्रॅक्चर झालेले आहे, परत छातीला पण भरपूर मार लागलेले. तशी आमची परिस्थिती नाही की असं मोठं हॉस्पिटलचा खर्च उचलेल जेवढी परिस्थिती नाही, कारण की माझे मिसेस वारलेले 1.5 वर्ष झालेले आताशी. पोटात पण ब्लडिंग होते त्याची. अच्छा, पोलीस काय म्हणाले तुम्हाला? पोलीस म्हणले आम्ही हॉस्पिटलचा खर्च देऊ शकत नाही असं बोलले. आधी काय म्हटले होते? आधी बोलला मग हॉस्पिटलचा खर्च करतो, परत दुसऱ्या व्यक्तीने त्यांना काही केस वगैरे टाकले वाटतं त्यांच्यावरती. त्याच्यामध्ये आमचंच पोरं जास्त जखमी झाले ना. ठीक आहे. ते म्हणते मला अटॅक करतो, मला कुठं काही ट्रीटमेंट टाकायचं तिथं पण टाका, मी काय खर्च देऊ शकत नाही असं बोललो. ठीक आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.